एक टीम के साथ आज आप लोगों के पास आराधना करने के लिए और वचन से परमेश्वर ने जो दिया है आपको देने के लिए हम लोग आया है। प्रार्थना के साथ आप लोग सुनिए, परमेश्वर की महिमा यहाँ पर उतरने दे और यहाँ पर आप है वहाँ पर परमेश्वर की उपस्थिति का अनुभव करने के लिए परमेश्वर आपको सहायता करे। स्पेशली वी वुड लाइक टू गिव थैंक्स टू 5 Stone Facebook page and the people who are behind it, Pastor George बिलासपुर, और जितने भी लोग हमको सुनते हैं सारे लोग को परमेश्वर आशीष दे। आइए हमारे आंखों को बंद करें। स्वर्गीय पिता, हम आपकी उपस्थिति में आते हैं प्रभु जी। आज का जो जो गाने यहाँ पर गा रहे हैं परमेश्वर की महिमा उतरे और आपकी उपस्थिति अनुभव करने के लिए हमको सहायता करें। आपके दास लोगों को एक नया विषय से भर दे। जो कुछ गाना और स्तुति यहाँ पर हो रहे हैं सब आपकी महिमा के कारण होने पाए और आज का संदेश भी अनेक लोगों के जीवन को परिवर्तन करने के लिए सहायता करें। जवान लोगों के लिए खास तौर से हम प्रार्थना करते हैं परमेश्वर तो लोग के रास्ता दिखा दे ताकि आगे कैसे कदम उठाए आपके राज्य के लिए, अनंत काल के जीवन के लिए। आपके हाथों पर सबको सारे लोगों को समर्पण करता है। यीशु मसीह के नाम से मांगता है, सुन और ग्रहण कर पिता, आमीन। हालेलुया। परमेश्वर का धन्यवाद हो कि उसने हमें ये फिर एक मौका दिया कि हम इस पेज पे प्रभु की महिमा कर सकें। आइए हम परमेश्वर की महिमा करेंगे। हम गाएंगे, यीशु का नाम है सारी ज़मीं पर जिससे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है सारी ज़मीं पर जिससे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है सारी ज़मीं पर जिससे पापी पाते उद्धार। वो दुनिया में आया, लहू बहाया, फिर दिया जहान को दिया। वो दुनिया में आया, लहू बहाया, फिर दिया जहान को दिया। हमको बचाने, मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मुआ। हमको बचाने, मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मुआ। सिर्फ यीशु का नाम है सारी ज़मीन पर जिससे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है सारी ज़मीन पर जिससे पापी पाते उद्धार। आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। सिर्फ यीशु का नाम है सारी ज़मीन पर जिससे पापी पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारी ज़मीन पर जिससे पापी पाते उद्धार। लोगों बाइबल पढ़ो तुम, दुआ करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। लोगों बाइबल पढ़ो तुम, दुआ करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। जागते रहो तुम, प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। जागते रहो तुम, प्रार्थना करो तुम, यीशु जल्दी आने वाला है। सिर्फ यीशु का नाम है सारी ज़मीन पर जिससे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है सारी ज़मीन पर जिससे पापी पाते उद्धार। जो लाए मारा यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा। जो लाए मारा यीशु के नाम पर जिंदा हमेशा रहेगा। वो ही मार्ग है, वो ही सत्य है, वो ही अनंत जीवन है। वो ही मार्ग है, वो ही सत्य है, वो ही अनंत जीवन है।
यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे पापी पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है, यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे पापी पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारी जमीन पर, जिससे पापी पाते उद्धार। हालेलुया। वही एक नाम है प्रियो जिससे पापी पाते उद्धार। वही एक नाम है जो अनंत जीवन देने वाला नाम है। प्रियो, हम उस प्रभु पे भरोसा करें, उस प्रभु पे अपनी सारी परेशानियों को, अपनी चिंताओं को उस पर डाल दें, ताकि वो हमारी सहायता करने पाए, क्योंकि वही रब है, वही हमारा सब है और वो हमारा परमेश्वर है। वो कल था, वो आज है और वो युगान युग परमेश्वर, युगान युग रहने वाला परमेश्वर है। प्रियो, आइए हम उसकी आराधना करेंगे। हम एक और गीत गाएंगे उसकी महिमा के लिए। हम गाएंगे, तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है। वो प्रभु हमारे साथ है, वो हमारी परिस्थितियों में हमारे साथ है प्रियो, और वो सबसे अलग, सबसे ऊंचा नाम है। आइए उसकी महिमा करें। सबसे अलग है, तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम, उसको करते हम प्रणाम। सबसे ऊंचा है जो नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे। ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे। देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे। ऐसे वैसे तो है कितने, पर दीवाने हम तो है तेरे। तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा। तू ही रब है, तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम, उसको करते हम प्रणाम। सबसे ऊंचा है जो नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम।
रहते हैं हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने, करेंगे बल्ले बल्ले और गाएंगे आवाज उठा के। रहते हैं हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने, हम करेंगे बल्ले बल्ले और गाएंगे आवाज उठा के। तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा। तू ही रब है, तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है जो नाम, उसको करते हम प्रणाम। सबसे ऊंचा है जो नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। हालेलुया। प्रभु तेरा धन्यवाद हो, तेरा नाम ऊंचा उठाया जाए प्रभु। ओ प्रभु तेरा नाम हमारे जीवन में महिमा पाने पाए प्रभु। प्रभु धन्यवाद कि तूने स्वर्ग को छोड़कर, अपनी सारी महिमा को छोड़कर तू हमारे बीच में, मनुष्यों के बीच में डेरा किया। प्रभु तेरा धन्यवाद हो प्रभु। तूने अपने आप को ऐसा शून्य कर दिया प्रभु, उस प्रेम के खातिर तूने अपने आप को शून्य कर दिया, नम्र कर दिया, और इतना दीन हो गया कि तूने क्रूस की मृत्यु भी सह ली। प्रभु धन्यवाद तेरे उस बलिदान के लिए प्रभु। हम धन्यवाद देते हैं प्रभु कि तू जिंदा है प्रभु। तू हमारे लिए मारा गया, हमारे लिए गाड़ा गया, और हम धन्यवाद देते हैं कि तू हमारे लिए तीसरे दिन मुर्दों में से जी उठा प्रभु, और तूने हमारे लिए एक सहायक भेजा प्रभु। इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु। तू आज भी हमारे साथ है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु। तेरी आत्मा आज भी हमारे साथ है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। वो पवित्र आत्मा हमारे साथ है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु। हमारी सहायता कर कि हम तेरी उस आत्मा की अगुवाई में चलने पाए प्रभु, और अपने जीवन में हमेशा पवित्र आत्मा की बातों को पहला स्थान देने पाए, हम उसकी सुनने पाए प्रभु। हमारी सहायता कर, मदद कर, और तेरी आज्ञाओं को अपने जीवन में मानने पाए और तेरी अगुवाई में चलने पाए। प्रभु सहायता कर, हमारी मदद कर प्रभु। हालेलुया। हमारे बीच में प्रभु, धन्यवाद हो यीशु, तेरी स्तुति। आत्मा प्रभु का, प्रेमी आत्मा प्रभु का, अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष में। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष में। आत्मा प्रभु का प्रियो, आप जहाँ कहीं भी हैं, उस पवित्र आत्मा को अपने जीवन में स्थान दे और उससे कहे प्रभु तू मेरे जीवन में अपनी आशीषों को उंडेल दे प्रभु। हम शायद एक दूसरे के साथ ना मिल सके, हम शायद एक दूसरे के साथ इकट्ठे ना होने पाए, लेकिन प्रभु की आत्मा हमारे साथ है। वो हमेशा आपके और मेरे पास में है। वो हमें अपनी आशीष देने के लिए तैयार है। अभी तू आजा हमारे बीच में, आप
अपनी आशीष में। प्रभु के सीने में मैं सर रख के आराम पाऊं। प्रभु के सीने में मैं सर रख के आराम पाऊं। प्यासा हूँ तेरे प्रति, प्यासा हूँ मैं तेरे प्रभु मेरी प्यास बुझा दे प्रभु। बुझा मेरी प्यासा हूँ मैं तेरे प्रति, प्यास बुझा मेरी आत्मा प्रभु का प्रेमी, आत्मा प्रभु का। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष दे। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष दे। आत्मा के वरदानों से प्रभु, आत्मा के वरदानों से तृप्त कर दे, तृप्त कर दे मुझे। आत्मा के वरदानों से तृप्त कर दे मुझे। जाग उठूं मैं, जलने पाऊं, ज्योति चमका मुझ में। जाग उठूं मैं, जलने पाऊं, ज्योति चमका मुझ में। आत्मा प्रभु का प्रेमी, आत्मा प्रभु का। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष दे। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष दे। जीवन दिया तूने, जीवन दिया तूने, जीवन दिलाऊं मैं भी, जीवन दिलाऊं मैं भी। जीवन दिया तूने, जीवन दिलाऊं मैं भी। जीवन जल की नदियाँ प्रभु मुझसे बहने पाए। जीवन जल की नदियाँ मुझसे बहने पाए जग में। ओ जीवन जल की नदियाँ मुझसे बहने पाए जग में। आत्मा प्रभु का प्रेमी, आत्मा प्रभु का। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष में। प्रभु हमारे बीच में अपना काम करो। अभी तू आजा हमारे बीच में, अपनी आशीष दे।
प्रभु धन्यवाद कि तूने हमारे लिए अपने जीवन को दे दिया। प्रभु हमारी सहायता कर कि हम उस जीवन को प्रभु अपने जीवन में रखने पाए। प्रभु उस अनंत जीवन को प्रभु हम अपने जीवन में लेकर चलने पाए प्रभु। और हमारे जीवन से जैसे हमने गाया, तेरे उस जीवन की नदियां बहने पाए प्रभु। तेरा जीवन हमारे जीवन से बहने पाए प्रभु, ताकि जग में कई लोग प्रभु आशीषित होने पाए और तेरे उस जीवन के भागी होने पाए प्रभु। हमारी सहायता कर प्रभु। हम में से हर एक लोग जो प्रभु तेरी महिमा करते, तेरी स्तुति करते, तेरी सेवा करते प्रभु, हमारे जीवन से प्रभु लोग आशीषित होने पाए, ऐसी सहायता हमारी कर प्रभु। हमारी सहायता कर प्रभु कि हमारे जीवन में केवल और केवल तुझे महिमा मिलने पाए प्रभु। धन्यवाद हमारे साथ होने के लिए प्रभु। अपने दास को अपने वचन के द्वारा हमसे बोल और बातचीत कर प्रभु। जो कुछ भी आपने उन्हें दिया है, अपनी आत्मा की अगुवाई में हमारे बीच में प्रभु आपका वचन बोया जाने पाए प्रभु। और प्रभु उन वचनों से हम आशीषित होने पाए, और जो हमारी ज़रूरत है प्रभु, जो प्रियों की ज़रूरत है, जो लोगों की ज़रूरत है, जो सुनने वालों की ज़रूरत है प्रभु, वो पूरी होने पाए प्रभु। और तेरे लिए हमारा जीवन समर्पित होने पाए प्रभु। एक बार फिर से सारी बातों को आपके हाथ में सौंपते हुए इस विनती को हमारे उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन। Comments will appear here. ഹാലലൂയ. ദൈവത്തിൻ്റെ അതിപരിശുദ്ധമായ നാമം വാഴ്ത്തപ്പെടുമാറാകട്ടെ. परमेश्वर के अति पवित्र नाम की महिमा होने पर ഫൈവ് സ്റ്റോൺസ് എന്ന ഫേസ്ബുക്ക് പേജിൽ കൂടെ ദൈവവചനമായി നിങ്ങളുടെ മുമ്പിലായിരിക്കാൻ ദൈവം തന്ന ഈ നല്ല അവസരത്തെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. 5 स्टोन नामक फेसबुक पेज पर परमेश्वर के नाम की महिमा करने के लिए जो अवसर हमें मिला, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। അതിൻ്റെ പിന്നിൽ പ്രവർത്തിക്കുന്ന അഭിഷിക്തദാസൻ പാസ്റ്റർ ജോർജിനായി സ്തോത്രം, തൻ്റെ കുടുംബത്തിനായി എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവരെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. और इसके पीछे कार्यरत परमेश्वर के दास पास्टर जॉर्ज के लिए और उनके परिवार के लिए और सारे लोगों के लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ. ഈ ഓൺലൈൻ മാധ്യമത്തിൽ കൂടെ ഞങ്ങളെ കാണുന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവരെയും ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. और इस ऑनलाइन माध्यम से हमें देखने वाले सभी प्रियों को परमेश्वर आशीष देने पाए. പ്രിയമുള്ളവരെ, ഇന്നത്തെ ഈ മീറ്റിങ്ങിൻ്റെ പ്രത്യേകത യൗവനക്കാരെ ആണ് നമ്മൾ ഫോക്കസ് ചെയ്യുന്നത്. प्रियो, आज की इस सभा का जो मुख्य जो केंद्र है वो हम युवाओं के लिए हम बात करना चाहते हैं. അവർ ദൈവത്തിൻ്റെ കൂടെയാണോ നടക്കുന്നത് എന്നുള്ള തിരിച്ചറിവ്. और क्या आज के युवा परमेश्वर के साथ चल रहे हैं, इस बात की पहचान प्राप्त करना. അവരുടെ വഴികൾ ദൈവത്തിന് പ്രസാദകരമോ? उनके जो मार्ग है, क्या वो परमेश्वर को प्रसन्न करने वाले हैं. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ദേവദാസൻ എന്നോട് ഈ മീറ്റിങ്ങിനെ കുറിച്ച് ഇങ്ങനെ പറഞ്ഞപ്പോൾ, जब परमेश्वर के दास ने मुझसे इस मीटिंग के बारे में कहा तो ആ ഫേസ്ബുക്ക് പേജിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞു. ഞങ്ങളുടെ ഫേസ്ബുക്ക് പേജിൻ്റെ പേര് 5 സ്റ്റോൺസ് എന്നാണ്. और उन्होंने मुझे बताया कि हमारे फेसबुक पेज का नाम 5 स्टोन है. പെട്ടെന്ന് നമുക്കറിയാം 5 സ്റ്റോൺസ് 5 കല്ലുകൾ എന്ന് കേൾക്കുമ്പോൾ നമുക്കെല്ലാം ഓർമ്മ വരുന്നത് ദാവീദിനെ കുറിച്ചാണ്. और जब हम 5 पत्थरों के बारे में सुनते हैं तो हम दाऊद, ഈ 5 കല്ലുകൾ ദാവീദ് തോട്ടിൽ നിന്ന് തെരഞ്ഞെടുത്തതാണ്. और हम जानते हैं कि ये 5 पत्थर दाऊद ने पानी के नाले में से उठाया था. ദൈവത്തിൻ്റെ ആത്മാവിൻ്റെ അകത്തൊരു പ്രേരണ തന്നു. ആ ഭാഗത്ത് അല്ലെങ്കിൽ ആ സ്റ്റോറിയിൽ കൂടെ ചില കാര്യങ്ങൾ ദൈവജനത്തോട് പങ്കുവെക്കുക. और परमेश्वर ने मुझे प्रेरित किया कि उसी कहानी में से कुछ बातों को मैं आपके सामने रखूं. 1 ശമൂവേൽ 17 അധ്യായത്തിൽ ഫസ്റ്റ് ശമൂവേൽ ചാപ്റ്റർ 17 ആ സ്റ്റോറിയാണ് പറയുന്നത്. पहला शमूएल उसके 17 अध्याय में ये कहानी हम देख सकते हैं. അതിന്റെ രത്നച്ചുരുക്കം പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. उसके कुछ बातों को मैं आपको बताना चाहता हूँ. 1-ാം വാക്യം ഇങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്. उसका पहला वचन इस प्रकार से कहता है, അനന്തരം ഫെലിസ്ത്യർ സൈന്യങ്ങളെ യുദ്ധത്തിന് ഒന്നിച്ചുകൂട്ടി അവർ യഹൂദയ്ക്കുള്ള സോഹോവിൽ ഒരുമിച്ചുകൂടി. സോഹോവിനും അസയ്ക്കും മധ്യേ എഫേസ് ദമീമിൽ പാളയമിറങ്ങി. ശൗലും ഇസ്രായേലും ഒന്നിച്ചുകൂടി ഏലാ താഴ്വരയിൽ പാളയമിറങ്ങി ഫെലിസ്ത്യരോട് യുദ്ധത്തിന് അണിനിരത്തി. फर्स्ट एंड सेकंड. और इसका पहला और दूसरा वचन इस प्रकार से कहता है, अब पलिश्तियों ने युद्ध के लिए अपनी सेनाओं को इकट्ठा किया और यहूदा देश के सोको में एक साथ होकर सोको और अजेका के बीच एपेसदमीम में डेरे डाले.
शाऊल और इस्राएली पुरुषों ने भी इकट्ठे होकर एला नामक तराई में डेरे डाले और युद्ध के लिए पलिश्तियों के विरुद्ध पांति बांधी. And verse 3 says, ഫെലിസ്തർ ഇപ്പുറത്ത് ഒരു മലഞ്ചെരിവിലും ഇസ്രായേലർ അപ്പുറത്ത് ഒരു മലഞ്ചെരിവിലും നിന്നു. അവരുടെ മധ്യേ ഒരു താഴ്വര ഉണ്ടായിരുന്നു. और इसका तीसरा वचन इस प्रकार से कहता है, पलिश्ती तो एक ओर के पहाड़ पर और इजरायली दूसरी ओर के पहाड़ पर खड़े रहे और दोनों के बीच तराई थी. ഇവിടുത്തെ പശ്ചാത്തലം ഒരു യുദ്ധഭൂമിയാണ്. और यहाँ की जो पृष्ठभूमि है वो एक युद्ध का मैदान है. ഫെലിസ്തർ ഒരു മലഞ്ചെരിവില്, और जो पलिश्ती लोग हैं वो पहाड़ की एक ओर पर हैं. ഇസ്രായേലിൽ മറ്റൊരു മലഞ്ചെരിവിൽ, और जो इजरायली लोग हैं वो पहाड़ की दूसरी तरफ हैं. ഇവർക്കിടയിൽ ഒരു താഴ്വര. और इन दोनों के बीच में एक तराई है. ഇങ്ങനെ രണ്ട് കൂട്ടരും യുദ്ധത്തിന് വന്നിരിക്കുകയാണ്. और इस प्रकार से दो समूह यहाँ पे युद्ध के लिए आए हुए हैं. ഇപ്പോൾ ഫെലിസ്തരുടെ നിരയിൽ നിന്ന് ഒരു മല്ലൻ, और यहाँ पर हम देखते हैं कि पलिश्तियों के बीच में से एक बहुत बड़ा योद्धा. 4-ാം വാക്യം വായിക്കുന്നു. इसका चौथा वचन इस प्रकार से അപ്പോൾ कहता है, ഫെലിസ്തരുടെ പാളയത്തിൽ നിന്ന് ഗത്യനായ ഗോലിയാത്ത് എന്ന ഒരു മല്ലൻ പുറപ്പെട്ടു. അവൻ 6 മുഴവും ഒരു ചാണും ഉയരമുള്ളവൻ ആയിരുന്നു. और അവന് തലയിൽ ഒരു താമ്രശിരസ്ത്രം ഉണ്ടായിരുന്നു. അവൻ 5000 ശേക്കൽ തൂക്കമുള്ള ഒരു താമ്ര കവചവും ധരിച്ചിരുന്നു. चौथा और पांचवा वचन इस प्रकार से कहता है, तब पलिश्तियों की छावनी में से गोलियत नामक एक वीर निकला जो गत नगर का था और उसकी लंबाई 6 हाथ 1 बित्ता थी. उसके सिर पर पीतल का टोप था और वह एक पत्थर का झिलम पहने हुए था जिसका तौल 5000 शेकेल पीतल का था. അവന് താമ്രം കൊണ്ടുള്ള ഒരു കാൽച്ചട്ടയും ചുമലിൽ താമ്രം കൊണ്ടുള്ള ഒരു കുന്തവും ഉണ്ടായിരുന്നു. उसकी टांगों पर पीतल के कवच थे और उसके कंधों के बीच बर्छी बंधी थी. ഏകദേശം 9 അടി പൊക്കമുണ്ട് തനിക്ക്. और करीब करीब 9 फीट की ऊंचाई थी उसकी. അതിന് തക്ക ശരീരമുണ്ട്. और उसका इस प्रकार से एक शरीर था. അവൻ മുഴുവൻ ആയുധങ്ങളാൽ ധരിക്കപ്പെട്ടവനാണ്, പടച്ചട്ട അണിഞ്ഞവനാണ്. സോ ഇങ്ങനെ ഒരു ഭയാനകനായ മനുഷ്യൻ. और वो पूरी तरह से सुरक्षा कवचों को पहने हुए था और पूरी तरह से सुरक्षा में था और इस प्रकार से एक भयानक उसका एक व्यक्तित्व था. അവന്റെ ആരോഗ്യത്തിൽ വിശ്വാസമുണ്ടായിരുന്നു. और उसको अपने डील डॉल पर, अपने शरीर पर उसको विश्वास था. അവന്റെ ആയുധങ്ങളിൽ അവൻ ആശ്രയമുണ്ടായിരുന്നു. और अपने शस्त्रों पर उसको विश्वास था. അവനൊരു ഉറപ്പുണ്ടായിരുന്നു, ഏത് ശത്രുവിനെയും എനിക്ക് തകർക്കുവാൻ കഴിയും. और उसको ये याव था, ये यकीन था कि वो किसी भी शत्रु को मार गिराएगा. അതുകൊണ്ട് തന്നെ ആ അഹങ്കാരം തന്റെ അകത്ത് കിടപ്പുണ്ട്. और इसी का उसके अंदर में अहंकार था. ഇവിടെ അവൻ പുറപ്പെട്ടു വന്നിച്ച് വിളിച്ചു പറയുകയാണ്, എല്ലാവരും യുദ്ധം ചെയ്യേണ്ട ആവശ്യമില്ല, നിങ്ങളുടെ ഇടയിൽ നിന്ന് ഒരുത്തനെ ഞാനുമായിട്ട് മല്ലയുദ്ധം നടത്തുവാൻ വേണ്ടി അയക്കുക. और यहाँ पर वो सामने आकर एक दुहाई देता है कि सारे लोगों को युद्ध करने की आवश्यकता नहीं है, तुम में से कोई भी एक व्यक्ति मेरे साथ आकर द्वंद्व युद्ध करे. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. അതിന് 9-ാം വാക്യം പറഞ്ഞു, അവൻ എന്നോട് അംഗം വെട്ടി എന്നെ കൊല്ലുവാൻ പ്രാപ്തനായാൽ ഞങ്ങൾ നിങ്ങൾക്ക് അടിമകളാകും. ഞാൻ അവനെ ജയിച്ചു കൊന്നാൽ നിങ്ങൾ ഞങ്ങൾക്ക് അടിമകളായി ഞങ്ങളെ സേവിക്കണം. और 9वें वचन में इस प्रकार से कहता है, यदि वह मुझसे लड़कर मुझे मार सके तब तो हम तुम्हारे अधीन हो जाएंगे, परंतु यदि मैं उस पर प्रबल होकर मारूं तो तुमको हमारे अधीन होकर हमारी सेवा करनी पड़ेगी. നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും ഈ സ്റ്റോറി അറിയാവുന്നതാണ്. हम सभी इस कहानी को अच्छे से जानते हैं. ചിലരെങ്കിലും മറന്നു പോയിട്ടുണ്ടെങ്കിൽ ഒന്ന് ഓർമ്മപ്പെടുത്താൻ വേണ്ടിയാണ് ഇത്രയും വായിച്ചത്. और हो सकता है कोई भूल गए होंगे तो उन्हें याद दिलाने के लिए इतना हमने पढ़ा. സംഭവം ഇതാണ്, ഈ വെല്ലുവിളി ഏറ്റെടുക്കുവാൻ തക്കവണ്ണം ഇസ്രായേലിൽ ഒരു പുരുഷനില്ലായിരുന്നു. और बात यहाँ पर यह है कि इस चुनौती को स्वीकार करने के लिए इस्राएलियों में से एक व्यक्ति भी नहीं था. ഇസ്രായേൽ പുരുഷന്മാരിൽ ഏറ്റവും പൊക്കമുള്ള ഒരു മനുഷ്യനാണ് ശൗൽ എന്ന രാജാവ്. और इस्राएलियों में से सबसे ऊंचा एक व्यक्ति था जो था शाऊल. അവൻ ഏകദേശം 7 അടി പൊക്കമുണ്ടായിരുന്നു. और उसकी करीब करीब उसकी ऊंचाई, उसकी लंबाई 7 फीट की थी. ആ ശൗല് പോലും ഈ ഗോലിയാത്തിന്റെ മുമ്പിൽ പകച്ചുപോയി, ഭയപ്പെട്ടുപോയി. वो शाऊल भी इस गोलियात के सामने भयभीत हो गया. ഇവിടെ 2 കൂട്ടരും യുദ്ധം ചെയ്യുന്നില്ല, ഒരുവൻ മാത്രം വെല്ലുവിളിക്കുകയാണ് ഒറ്റയ്ക്കൊറ്റയ്ക്ക് നിന്ന് പോരടിക്കാൻ വേണ്ടി. और यहाँ पे सारे लोग मिलकर युद्ध नहीं कर रहे, यहाँ पे सिर्फ एक व्यक्ति है जो चुनौती दे रहा है कि कोई एक व्यक्ति उसके साथ आकर द्वंद्व युद्ध करे. പ്രിയമുള്ളവരെ, 40 ദിവസമായി. प्रियो 40 दिन इस प्रकार से बीत എല്ലാ गए. ദിവസം രാവിലെ ആർപ്പോടുകൂടി യുദ്ധത്തിന് വേണ്ടിയാണ് നിരക്കും. हर दिन सुबह युद्ध के लिए वो लोग तैयार होते हैं.
അവർ ആർപ്പോടുകൂടി ഒച്ചപ്പാടോടുകൂടി ബഹളത്തോടുകൂടിയാണ് അത് യുദ്ധത്തിന് അണിനിരക്കുന്നത്. युद्ध की घोषणा करते हुए, बहुत शोर करते हुए वो लोग युद्ध के लिए तैयारी करते हैं. രണ്ട് കൂട്ടരും രണ്ട് മലഞ്ചെരുവിലും വന്ന് നിൽക്കും. और दोनों जो समूह के लोग थे, दोनों एक पहाड़ के दोनों ओर में आ जाते हैं. പതിവ് പോലെ ഈ മല്ലനായ ഗോലിയാത്ത് എല്ലാ ദിവസവും താഴ്വരയിലും വെല്ലുവിളിക്കും. ആ വെല്ലുവിളി ഏറ്റെടുക്കാൻ ആരും ഉണ്ടാകത്തില്ല. അവസാനം വൈകുന്നേരം വരെ അവിടെ നിൽക്കും. അതിനുശേഷം അവരവരുടെ കൂടാരങ്ങളിലേക്ക് മടങ്ങിപ്പോകും. और विशाल का एक गोलियात नाम का व्यक्ति सामने आकर चुनौती देता है, पर उसकी चुनौती को स्वीकार करने के लिए वहां पे कोई नहीं रहता. और इस प्रकार से शाम के समय में सारे लोग अपने अपने जगह पे लौट जाते हैं. കഴിവുള്ളവർ അവിടെയുണ്ട്. वहां पे योग्य लोग हैं, എക്സ്പീരിയൻസ്ഡ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാർ അവിടെയുണ്ട്. अनुभवी लोग वहां पर हैं. പക്ഷെ ഇവർക്കാർക്കും യുദ്ധം ചെയ്യാൻ പറ്റുന്നില്ല. पर इनमें से कोई भी युद्ध नहीं कर सकता. 40 ദിവസമായിട്ട് ഈ പരിപാടി ഇങ്ങനെ തുടർന്നുകൊണ്ടിരിക്കുക. और 40 दिन से ये जो कार्यक्रम है यहाँ पे चल रहा है. അവിടെ വെച്ചാണ് ഒരു ബാലൻ ഏകദേശം 16 വയസ്സ് കാണും, അബദ്ധവശാൽ അല്ലെങ്കിൽ ആക്സിഡന്റലായി ഈ പാളയത്തിലേക്ക് കടന്നു വരികയാണ്. और ऐसे समय पर एक छोटा लड़का जो करीब करीब हो सकता है कि 16 साल की आयु का था, वो वहां पर अचानक से आ जाता है. അപ്പൻ പറഞ്ഞു വിട്ടിട്ടാണ് ഇവൻ കടന്നു വരുന്നത്. और उसको उसके पिता ने उसे वहां पर भेजा था. തന്റെ സഹോദരന്മാരെ കാണുവാൻ വേണ്ടിയാണ് താൻ കടന്നു വരുന്നത്. अपने भाइयों को देखने के लिए वो वहां पर गया. താൻ യുദ്ധം ചെയ്യാൻ വേണ്ടി വന്നവനല്ല. वो वहां पर युद्ध करने के लिए नहीं गया था. പക്ഷെ അവനെ കുറിച്ച് ഇങ്ങനെ കാണാൻ കഴിയുന്നു. पर उसके बारे में यहाँ पे हम इस प्रकार से देखते हैं അവന് ദൈവവുമായിട്ടൊരു ബന്ധമുള്ളവനായിരുന്നു. कि उसका परमेश्वर के साथ एक അവൻ संबंध था. ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നവനായിരുന്നു. वो परमेश्वर की आराधना അവൻ करने वाला था. ദൈവത്തിന്റെ കൂടെ നടക്കുന്നവനായിരുന്നു. वो परमेश्वर के साथ चलने वाला അവന്റെ था. ജോലി ആടുകളെ മേയ്ക്കുകയായിരുന്നു. और उसका काम भेड़ों को चराने का था. പക്ഷേ ആ ജോലിക്കിടയ്ക്കും അവൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുവാനും ആരാധിക്കുവാനും അതേ അവൻ സമയം കണ്ടെത്തിയിരുന്നു. और उस काम के बीच में भी वो परमेश्वर की आराधना और स्तुति करने के लिए समय निकालता था. ഇവിടെ തന്റെ ജീവിതത്തെ രൂപാന്തരപ്പെടുത്തുന്ന ഒരു ടേണിംഗ് പോയിന്റിലേക്ക് കൊണ്ടുവരുന്ന ഒരു സംഭവമാണ് നടക്കുന്നത്. और यहाँ पे हम देखते हैं कि उसके जीवन को बदल देने वाला एक मोड़ उसके सामने आता है. പ്രിയമുള്ളവരുടെ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എപ്പോഴാണ് ടേണിംഗ് പോയിന്റ് വരുന്നത് എന്ന് പറയാൻ പറ്റത്തില്ല. प्रियो, हम नहीं जानते कि किस समय हमारे जीवन में क्या मोड़ आ जाएगा. അതേ ആടുകളെ മേയ്ക്കുവാൻ പോകേണ്ടവൻ ആടുകളെ മേയ്ക്കാൻ പോയാൽ മതി. ഇവിടെ യുദ്ധത്തിന് അല്ലെങ്കിൽ ആ സമയത്തേക്ക് കടന്നു വരേണ്ട ആവശ്യമില്ല. പക്ഷെ തന്റെ പിതാവിന്റെ വാക്ക് കേട്ടാണ് താൻ കടന്നു വരുന്നത്. प्रियो, जो भेड़ों को चराने वाला है उसको अपना काम करना ही उसके लिए काफी है. भेड़ों को चराना उसके लिए काफी है. उस युद्ध क्षेत्र में जाने की उसको कोई जरूरत नहीं थी, उसकी कोई आवश्यकता नहीं थी. पर अपने पिता के कहने के कारण से वो वहां पर पहुंचा था. തന്റെ അപ്പൻ പറയുകയാണ് സഹോദരന്മാരെ ചെന്ന് കാണാൻ. उसके पिता उससे कहते हैं कि अपने भाइयों को जाकर ആ देख. അപ്പന്റെ വാക്കനുസരിച്ചാണ് ഈ മകൻ ഇപ്പോൾ പാളയത്തിൽ കടന്നു വരുന്നത്. और अपने पिता की बात को मानकर वो लड़का वहां पर अभी पहुंचा था. അവൻ വരുമ്പോൾ അവന്റെ ചിന്ത, और जब वो वहां पर पहुंचता है तब उसकी जो विचार थे, കടന്നു വരിക, സഹോദരന്മാരെ കാണുക, അവിടുത്തെ രീതികൾ കണ്ടെത്തി കൊടുക്കാനുള്ളത് കൊടുത്ത് തിരിച്ചു പോകുക, അത്രയേ ഉള്ളൂ. वहां पर जाना है और अपने भाइयों से मिलना है, उनको जो देना है वो देना है, और उसके बाद वहां से वापस आ जाना है. यही उसकी सोच थी. പ്രിയമുള്ളവരെ, ഇവിടുത്തെ കഥ प्रियो, ये जो कहानी है, ഒരു ഇടയ ബാലൻ एक छोटा लड़का പ്രതീക്ഷിക്കാത്ത സമയത്ത് अप्रत्याशित रूप से പാളയത്തിൽ കടന്നു വരികയും युद्ध क्षेत्र में पहुंचता है. അവിടെ ഹീറോ ആയി മാറുകയും ചെയ്യുന്നതാണ് ഇതിലത്തെ കഥ. और वहां पहुंचकर वो एक बहुत बड़ा हीरो, बहुत ഒരു नायक സാധാരണ बन जाता है. വ്യക്തി एक बहुत साधारण बच्चा ഒരു ഹീറോ ആയി മാറുന്ന രംഗമാണ് ഇവിടെ കാണാൻ കഴിയുന്നത്. एक हीरो बन जाता है. ये हम देखते हैं. അതെങ്ങനെയാണ് സംഭവിച്ചത്? और ये कैसे होता है? താൻ ഇവിടെ കടന്നു വന്നപ്പോ वो जब यहाँ पर पहुंचा था, ഈ മല്ലനായ ഗോലിയാത്ത് ചെയ്യുന്ന വെല്ലുവിളി താൻ കേൾപ്പാനിടയായി തീർന്നു. जब वो वहां पर पहुंचा तब उसने उस गोलियात की चुनौती को सुना था. ആ വെല്ലുവിളിയുടെ മുമ്പിൽ സകലരും പകച്ച് ഭയപ്പെട്ട് മാറി നിൽക്കുന്ന കാഴ്ച കാണുവാൻ ഇടയായി തീർന്നു. और उसने देखा कि उसकी चुनौती को देखकर सारे लोग डर कर पीछे हटे हुए. കഴിവുള്ളവർ, എക്സ്പീരിയൻസ്ഡ് ആയിട്ടുള്ളവർ, ട്രെയിൻഡ് ആയിട്ടുള്ളതായ അഭ്യാസികൾക്ക് ആ മല്ലയുദ്ധന്റെ അല്ലെങ്കിൽ ആ യോദ്ധാവിന്റെ വെല്ലുവിളിയുടെ മുമ്പിൽ തലകുനിച്ച് നിൽക്കേണ്ട കാഴ്ചയാണ് ഇദ്ദേഹം കാണുന്നത്. और वो वहां पर जाकर देखता है कि जो लोग योग्य हैं, जो सक्षम हैं, जो प्रशिक्षित लोग हैं, वो लोग उस वीर योद्धा की चुनौती को स्वीकार नहीं कर पा रहे हैं और वो डर के पीछे हटे हुए हैं. ദൈവത്തിന്റെ ജനമേ, നിന്റെ മേൽ ഒരു അഭിഷേകമുണ്ടെങ്കിൽ, परमेश्वर के लोगों, यदि आपके ऊपर एक अभिषेक है, तो ദൈവത്തിന്റെ നിയോഗം പ്രാപിച്ച വ്യക്തിയാണെങ്കിൽ यदि आपने परमेश्वर की बुलाहट को प्राप्त किया നിന്റെ है, അകത്ത് അറിയാൻ പറ്റും എപ്പോഴാണ് പ്രതികരിക്കേണ്ടത്. तब आपको अपने आप आपके अंदर में ये मालूम हो जाएगा कि कब प्रतिक्रिया व्यक्त करना है. COVID-19 എന്ന വിഷയം വന്നു കഴിഞ്ഞപ്പോ
कोविड-19 जो विषय जब आया, അത് ലോകത്തെ എങ്ങോട്ടാണ് കൊണ്ടുപോകുന്നതെന്ന് പലർക്കും അറിയാൻ കഴിയുന്നില്ല. ये समस्या संसार को किस ओर लेकर जा रही है किसी को पता नहीं. മുൻനിരയിൽ നിന്ന് ശുശ്രൂഷിക്കുന്ന പലർക്കും ഇങ്ങനെയുള്ള പ്രശ്നത്തിന് മുമ്പിൽ ജനത്തിന് എന്ത് സന്ദേശമാണ് കൊടുക്കേണ്ടതെന്ന് പോലും അറിയാതെ തലകുനിച്ച് നിൽക്കുന്നത് കാണുവാൻ കഴിയുന്നു. और बहुत सारे लोग जो सेवकाई में हैं, कई बार वो लोग भी लोगों को किस प्रकार से आश्वासन देना है ये नहीं समझ पा रहे हैं और सिर नीचे करके रखने का एक दशा है. കഴിഞ്ഞ നാളുകളിൽ മുൻനിരയിൽ നിന്ന് ശുശ്രൂഷിച്ച പലരും पिछले दिनों में बहुत आगे होकर सेवकाई करने वाले कई लोग തലകുനിച്ച് നിൽക്കുന്ന ഒരു കാഴ്ച കാണുന്നുണ്ട്. आप देख सकते हैं कि वो लोग अपने सिर को नीचे किए हुए. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിൽ ഒരു കാര്യം പറയട്ടെ. परमेश्वर की आत्मा में एक बात कहना चाहता മുൻപന്മാർ പിൻപന്മാരും പിൻപന്മാർ മുമ്പന്മാരും ആയിത്തീരുന്ന ഒരു കാലഘട്ടമാണിത്. हूं. जो आगे है वो पीछे हो जाएंगे और जो पीछे हैं वो आगे हो जाएंगे. इस प्रकार से जो वचन कहता है ये समय अभी है. ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ദൈവം ചിലരെ മുന്നോട്ട് കൊണ്ടുവരുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. परमेश्वर कुछ लोगों को आगे लेकर आना चाहता ഒരു പക്ഷേ നീ ശുശ്രൂഷ മണ്ഡലത്തിലുള്ള വ്യക്തി ആയിരിക്കണമെന്നില്ല. है. हो सकता है कि आप सेवकाई में नहीं हैं. ഒരു പക്ഷേ നിനക്ക് ഈ ഒരു മേഖലയുമായി യാതൊരു ബന്ധവും കാണണമെന്നില്ല. शायद आपका इस सेवकाई से कोई आपका संबंध नहीं होगा. പക്ഷെ ദൈവത്തിന് നിന്നെ ഉപയോഗിക്കാൻ പദ്ധതിയുണ്ട്. पर परमेश्वर की योजना है आपको अपने महिमा के लिए इस्तेमाल करने की. ദൈവത്തിന് നിന്നെ ഉയർത്തുവാൻ പദ്ധതിയുണ്ട്. परमेश्वर आपको ऊंचा उठाना चाहता है. ദൈവം ചിലതൊക്കെ നിന്നെ കാണിച്ചു തരാൻ പോകുക. परमेश्वर कुछ लोगों को कुछ दिखाना ദൈവം चाहता है. ചിലത് കേൾപ്പിക്കാൻ പോകുക. परमेश्वर कुछ लोगों को कुछ सुनाना चाहता है. ശത്രുവിന്റെ വെല്ലുവിളി കേട്ട ദാവീദ് പ്രതികരിച്ചു തുടങ്ങി. यहाँ पर शत्रु की चुनौती को सुनकर दाऊद यहाँ पर प्रतिक्रिया व्यक्त അവൻ करने लगा. ചോദിച്ചു തുടങ്ങി, ഇവനെ ജയിച്ചാൽ ഇവനെ കൊന്നുകളഞ്ഞാൽ എനിക്ക് എന്ത് കിട്ടുമെന്ന്. और वो वहां पर पूछने लगा कि इसको मारने से मुझे क्या मिलेगा. ഈ ഫെലിസ്തീനെ കൊന്ന് ഇസ്രായേലിൽ നിന്ന് നീക്കിക്കളയുന്നവന് എന്ത് കൊടുക്കുമെന്ന്. और इस व्यक्ति को जो मार देगा, जो इसको हरा देगा, उसको क्या मिलेगा, क्या. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. പ്രിയമുള്ളവരെ, ഞാൻ ആ കഥയിലേക്ക് പോകാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. प्रियो, मैं उस कहानी की ओर नहीं जाना चाहता. ഞാനൊരു കാര്യം പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. मैं सिर्फ एक बात कहना चाहता हूं. 40 ദിവസവും 40 दिन तक യുദ്ധം ചെയ്യാൻ കഴിയാതെ युद्ध नहीं कर सकने के कारण അതേ ശൗലും കൂട്ടരും और शाऊल और उसके लोग പാളയത്തിലുണ്ടായിരുന്നു. उस युद्ध क्षेत्र में थे. എന്തുകൊണ്ട് അവർക്ക് യുദ്ധം ചെയ്യാൻ കഴിയാഞ്ഞു പോയത്? क्यों वो लोग उस योद्धा से युद्ध नहीं कर सके? കാരണം എവിടെ അറ്റാക്ക് ചെയ്യണമെന്ന് അവർക്കറിയില്ലായിരുന്നു. कारण सिर्फ यही था कि कहां पर उनको आक्रमण करना है वो उन्हें नहीं पता था. ഇത്ര വലിപ്പമുള്ള പൊക്കമുള്ള ആരോഗ്യമുള്ള ആയുധം ധരിച്ചവനായ ഈ മല്ലനെ എവിടെ അറ്റാക്ക് ചെയ്യാൻ പറ്റും? इतना बलवान, शक्तिशाली, इतना बड़ा डील डॉल वाले व्यक्ति को किस प्रकार से मार गिराना है वो उन्हें नहीं पता था. അവരെ നോക്കിയപ്പോൾ അവരുടെ കയ്യിലുള്ള കുന്തത്തിന് അവർ രക്ഷിപ്പാൻ പറ്റത്തില്ല. और जब उन्होंने देखा कि उनके हाथ में जो कुछ है वो उनको नहीं बचा सकता. കുന്തം സ്പിയർ. उनके हाथ में जो शस्त्र है, जो भाला है, वो उनको नहीं बचा सकता. അവരുടെ കയ്യിലുള്ള വാളിനെ അവർ രക്ഷിപ്പാൻ പറ്റത്തില്ല. जो उनके हाथ में जो ढाल है वो उन्हें नहीं बचा सकता. അവരുടെ കയ്യിലുള്ള ഒരു ആയുധത്തിനും ഈ മല്ലനെ ജയിക്കാൻ പറ്റത്തില്ല എന്നൊരു ചിന്തയുണ്ടായി. था जो उन्हें बचा सकता है, ये उनके अंदर में एक विचार आया. ഇവർക്കൊരു ലക്ഷ്യം കണ്ടെത്തുവാൻ കഴിയുന്നില്ല. वो कोई लक्ष्य निर्धारित नहीं कर पाए. ഏത് ഭാഗത്ത് അറ്റാക്ക് ചെയ്യാൻ പറ്റും? किस भाग से, किस तरह से उनको वो आक्रमण कर അവരുടെ सकते हैं. കയ്യിലുള്ള ഒരു ആയുധത്തിനും കണ്ടെത്തുവാൻ കഴിയുന്ന ഒരു സ്പോട്ട്, उनके हाथ में जो भी हथियार थे, जो शस्त्र थे, वो उन हथियारों से एक भी जगह वो नहीं निर्धारित कर पा रहे थे कि कहां पर अटैक करें. അതുകൊണ്ടാണ് ആർക്കും സ്റ്റെപ്പ് എടുക്കാൻ പറ്റാതെ പോയത്. इसीलिए कोई भी आगे नहीं आ पा रहा था. പക്ഷേ ആത്മനിറവിൽ വന്ന ദാവീദ് परंतु आत्मा से भरा हुआ दाऊद, അവന് ശത്രുവിനെ അല്ല നോക്കിയത്, उसने शत्रु को नहीं देखा, അവൻ തന്റെ ദൈവത്തെ നോക്കി. उसने अपने परमेश्वर को देखा. താൻ ആശ്രയിക്കുന്ന ദൈവത്തിൽ അവൻ ഉറച്ചു. वो जिस परमेश्वर पर भरोसा रखता है उस पर उसने അവൻ भरोसा ഒരു रखा. കാര്യം അറിയാമായിരുന്നു, തന്റെ ദൈവത്തിന് സകലവും സാധ്യമാ. उसको एक बात मालूम थी कि उसके परमेश्वर के लिए सब कुछ संभव. പ്രിയമുള്ളവരെ, ശത്രു എത്ര തന്നെ വെല്ലുവിളിച്ചാലും, प्रियो, शत्रु कितना भी चुनौती दे, അവന്റെ വലിപ്പം എത്ര തന്നെ നിന്നെ പേടിപ്പിച്ചാലും, उसकी जो ताकत है वो कितनी भी आपको डरा दे, നിന്റെ നോട്ടം എവിടെയാ? आपकी दृष्टि कहाँ पर है? ശത്രുവിന്റെ നേരെയാണോ शत्रु के ऊपर है അതോ ദൈവത്തിങ്കിലേക്കാണോ? या परमेश्वर के ऊपर है? ദൈവത്തിങ്കിലേക്കാണ് നോട്ടമെങ്കിൽ यदि आपकी नजर परमेश्वर पर है तो ശത്രുവിന്റെ വലിപ്പം നിന്നെ ഭയപ്പെടുത്തത്തില്ല. शत्रु का जो
आकार है वो आपको डरा नहीं सकता। ഹല്ലേലൂയ ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിൽ ആശ്രയിച്ച ദാവീദ് परमेश्वर पर भरोसा रखने वाला दाऊद വെല്ലുവിളി ഏറ്റെടുക്കുകയാണ്. उस चुनौती को स्वीकार कर रहा है അവസാനം താൻ ശൗൽ രാജാവിന്റെ മുമ്പിൽ എത്തപ്പെടുകയാണ്. और इस प्रकार से अंत में वो शाऊल राजा के सामने जाता है അതെ, അവൻ പറയുന്നു, ഞാൻ സിംഹത്തെയും കരടിയെയും കൊന്നു കളഞ്ഞിട്ടുണ്ട്. और वो वहां पे कहता है कि मैंने भालू को और मैंने सिंह को फाड़ डाला കാട്ടിലായിരുന്നപ്പോൾ തന്റെ ആടുകളെ പിടിപ്പാൻ വന്ന സിംഹത്തെയും കരടിയെയും താൻ കൊന്നു കളഞ്ഞിട്ടുണ്ട്. और जब भेड़ों को चराने के समय भेड़ों को का शिकार करने के लिए आए हुए भालू और सिंह को मैंने मारा है। ഓ, ആ അനുഭവം മതി, കാരണം എന്റെ കൂടെ ദൈവമുണ്ട്. और वो कहता है कि वो अनुभव मेरे लिए काफी, क्योंकि मेरे साथ मेरा परमेश्वर है। പ്രിയമുള്ളവരെ, ഇതുവരെ മനുഷ്യരുമായിട്ട് താൻ പോരടിച്ചിട്ടില്ല, പക്ഷേ ഒരു മുഖാന്തരം വരികയാ. प्रियो, अभी तक किसी इंसान से उसने लड़ाई नहीं, युद्ध नहीं किया, पर अभी एक अवसर उसके पास। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിൽ ഒരു ആലോചന വിളിച്ചു പറയട്ടെ. परमेश्वर की आत्मा में मैं एक बात कहना चाहता हूँ। ഇന്നലെ വരെ നീ കാണാത്തത്, अब तक जो आपने नहीं ഇന്നലെ വരെ നീ देखा, ചെയ്യാത്തത് कल तक जो आपने कुछ ദൈവം नहीं നിന്നെ किया, കൊണ്ട് ചെയ്യിക്കാൻ പോകുക. परमेश्वर आपके द्वारा कराने जा നിന്റെ रहा है। തുടക്കം തന്നെ ലോലവലായിരിക്കത്തില്ല. आपका जो आरंभ है वो भी निम्न स्तर का നിന്റെ नहीं होगा। പേരറിയത്തക്ക നിലവാരത്തിൽ, आपका नाम जाना നിന്റെ जाएगा, ശുശ്രൂഷ അറിയത്തക്ക നിലവാരത്തിൽ आपकी सेवकाई जानी जाएगी। ദൈവം നിന്നെ ഉയർത്താൻ പോകുക. इस प्रकार से परमेश्वर आपको ऊंचा उठाने जा रहा है। പ്രായമുള്ളവരും കഴിവുള്ളവരും ട്രെയിൻഡ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാർക്ക് ചെയ്യാൻ പറ്റാത്തത് യൗവനക്കാരാ ദൈവത്തിന് നിന്നെ കൊണ്ട് ചെയ്യിപ്പാൻ പദ്ധതിയുണ്ട്. बहुत उम्र वाले लोग जो नहीं कर पाते हैं वो आपसे युवाओं से നീ परमेश्वर कराने जा रहा പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാണോ, है। यदि आप प्रार्थना करने वाले ആരാധിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാണോ, हैं, आप आराधना करने वाले हैं, ദൈവമായിട്ട് വ്യക്തിയാണോ, आपका संबंध परमेश्वर के നീ साथ है। ഇതുവരെ ജീവിച്ചത് വനവുമായിട്ട് ബന്ധപ്പെട്ടായിരിക്കാം, आप अभी तक ഒറ്റപ്പെട്ട ജീവിതമായിരിക്കാം. यदि आपका जीवन एकांत, നടുവിൽ കൊണ്ടുവന്ന് മാനിപ്പാൻ പോകുക. पर अब परमेश्वर आपको लोगों के बीच में लाकर सम्मानित करने जा रहा है। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ദൈവം നിന്നെ ഉയർത്താൻ പോകുക. परमेश्वर आपको उठाने जा रहा है। സോ യുദ്ധത്തിന് തയ്യാറായി വന്ന ദാവീദിനോട് ശൗൽ പറയുന്നു, और यहाँ पर युद्ध के लिए तैयार होकर आया हुए दाऊद से शाऊल कहता है, ഓ നിനക്ക് യുദ്ധം ചെയ്യണമെങ്കിൽ तुझे यदि युद्ध करना है तो ഇങ്ങനെ പോകാൻ പറ്റത്തില്ല. इस प्रकार से नहीं जाया जा सकता। യുദ്ധം ചെയ്യുന്നവരുടെ തലയിൽ ശിരസ്ത്രം ഉണ്ടായിരിക്കണം. और युद्ध करने वाले के सिर में टोप होना चाहिए। ഓ, അവൻ പടച്ചട്ട ധരിച്ചവനായിരിക്കണം. और उसको सुरक्षा कवच पहनना है। അവൻ ചെരുപ്പിട്ടവനായിരിക്കണം. उसके पैरों में जूते होने चाहिए। വാള് ധരിച്ചവനായിരിക്കണം. भाला उसके हाथ में होना സോ चाहिए। ഇതൊക്കെ ഉണ്ടെങ്കിലേ യുദ്ധം ചെയ്യാൻ പറ്റത്തുള്ളൂ. और ये सारी सब चीजें हैं तो ही युद्ध करना संभव ഒരു है। കാര്യം ചെയ്യ്, एक काम कर, എന്റെ ഡ്രസ് ഞാൻ നിനക്ക് തരാം. मेरे वस्त्रों को मैं तुम्हें देता ശൗൽ हूं। തന്റെ ആയുധ വർഗങ്ങൾ ദാവീദിന് കൊടുക്കുക. शाऊल अपने खुद के अस्त्र शस्त्र को दाऊद को देता है। പ്രിയമുള്ളവരെ, 7 അടി പൊക്കക്കാരനാണ് ശൗല്. प्रियो, 7 फीट की लंबाई का है शाऊल। ഇസ്രായേലിൽ വലിയൊരു മനുഷ്യൻ തന്നെയാണ് ശൗല്. इजरायलियों में से एक बहुत बड़ा मनुष्य है। തന്റെ ശിരസ്ത്രവും തന്റെ പടച്ചട്ടയും തന്റെ വാളുമൊക്കെ വലുതാ. उसका टोप, उसका कवच और उसका ढाल बड़ा है। ദാവീദ് അത് ഇട്ടു നോക്കിയപ്പോ दाऊद ने जब ये सब धारण किया तो അതൊരു ബഫൂൺ പോലെ തോന്നിപ്പോയി. ബഫൂൺ, ജോക്കർ പോലെ. वो एक जोकर की तरह दिखने लगा। ഹല്ലേലൂയ. हालेलुया। ഇത്ര വലിപ്പമുള്ള ഒരു മനുഷ്യന്റെ വസ്ത്രം ഇട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ ഈ ദാവീദ് എന്ന് പറഞ്ഞാൽ 16 വയസ്സുള്ള ഒരു ചെറിയ ബാലനാണ്. एक बड़े व्यक्ति का जब सुरक्षा कवच, उसके शस्त्रों को जब दाऊद ने धारण किया, वो एक छोटा लड़का था। അവൻ പറയുന്നു, എനിക്കിതൊന്നും ശീലമില്ല, वो कहता है कि मुझे इन सब की आदत नहीं ഞാൻ है, ഇതൊന്നും ധരിച്ചിട്ടില്ല. मैंने कभी ये सब नहीं पहना। അവരിട്ട് നോക്കി, നടക്കാൻ പോലും പറ്റുന്നില്ല. और जब वो ये सारे शस्त्रों को पहन कर देखा तो उससे चला भी नहीं जा रहा था। ചില ആൾക്കാർ ഇങ്ങനെ വിചാരിക്കുന്നുണ്ട്, മിനിസ്ട്രി ചെയ്യണമെങ്കിൽ ഇന്ന കാര്യങ്ങൾ കൂടെ സിസ്റ്റത്തിൽ കൂടെ ഒക്കെ പോയാലേ പറ്റുകയുള്ളൂ. कुछ लोग ये सोचते हैं करना है तो कुछ विशेष चीजों को, विशेष बातों को करना पड़ता ഓ, है। പ്രസംഗിക്കാൻ എനിക്ക് അറിയത്തില്ല, मुझे प्रचार करना नहीं आता, ഓ എനിക്ക് പാട്ട് പാടാൻ അറിയത്തില്ല, मुझे गाना गाना नहीं എനിക്ക് आता, അതറിയത്തില്ല, എനിക്ക് ഇതറിയത്തില്ല എന്ന് പറഞ്ഞ പല കാര്യങ്ങളും നിനക്ക് കുറവുകൾ और ഉണ്ടായിരിക്കാം. मुझे ये नहीं आता, मुझे वो नहीं आता, ऐसा सोचकर बहुत सारी പക്ഷെ कमियों को हम ദൈവത്തിന്റെ देखते हैं। ആത്മാവിൽ ഞാൻ പറയട്ടെ, परंतु परमेश्वर की आत्मा में നീ मैं कहना എങ്ങനെ चाहता ആയിരിക്കും അതേ നിലവാരത്തിൽ हूं, उसी अवस्था में ദൈവത്തിന് നിന്നെ ഉപയോഗിക്കും. आपको इस्तेमाल करना चाहता है। പലപ്പോഴും പലരും ചിന്തിക്കുന്നത്, कई बार कई लोग ഓ सोचते ശുശ്രൂഷ हैं ചെയ്യണമെങ്കിൽ यदि सेवकाई करनी है നല്ല तो വിദ്യാഭ്യാസം ആവശ്യമാണ്, बहुत अच्छी पढ़ाई करना ഓ है, നല്ല ഭാഷകളുടെ ആവശ്യമുണ്ട്, बहुत अच्छे से भाषा का ज्ञान होना ഓ चाहिए, എന്നെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്യണമെങ്കിൽ എനിക്ക് സാമ്പത്തികം ആവശ്യമാണ്. और यदि लोग मुझे स्वीकार करना है तो मेरे पास धन संपत्ति होनी എന്നെയൊക്കെ चाहिए। ആരാണ് ശ്രദ്ധിക്കുന്നത്, मुझे कौन ध्यान എനിക്കൊക്കെ देगा, എന്താണ് കഴിവുള്ളത്. मेरे पास क्या योग्यता പല है। യൗവനക്കാരും कई युवा लोग വലിയ വലിയ ദൈവദാസന്മാരെ കണ്ടിട്ട്, बहुत बड़े बड़े परमेश्वर के भक्तों को അവരുടെ देखते हैं സ്റ്റൈല് तो കണ്ടിട്ട്, उनके जो शैली है उसको ഓ देखकर, എനിക്ക് അതിനുള്ള യോഗ്യതയൊന്നും ഇല്ലെന്നേ,
और वो सोचते हैं कि मेरे पास ऐसी कोई ഓ योग्यता नहीं है മറ്റുള്ളവരെ പോലെ എനിക്ക് വലിയ കഴിവുകളൊന്നും ഇല്ലെന്നേ और दूसरों के समान मेरे पास कोई योग्यता नहीं है എന്ന് പറഞ്ഞ് മാറി നിൽക്കുന്നതായിട്ട് കാണുവാൻ കഴിയുന്നുണ്ട്. और इस प्रकार से कुछ लोग पीछे हट जाते हैं. ചിലര് ഈ ശൗലിന്റെ വസ്ത്രങ്ങൾ ധരിച്ചതുപോലെ ചിലര് ഒന്ന് ധരിച്ചു നോക്കാൻ ശ്രമിക്കുന്നുണ്ട്. और कुछ लोग जैसे दाऊद को शाऊल के शस्त्रों को पहनाया गया उस प्रकार से कुछ अपने आप धारण करना चाहते അല്പം हैं. മുമ്പോട്ട് പോകുമ്പോൾ മനസ്സിലാകും, थोड़ा सा आगे जाएंगे तो ഓ समझ में എനിക്കിത് आता है ശീലമില്ല, എനിക്കിത് പറ്റത്തില്ല. कि मेरी तो ये सब आदत नहीं है, मुझसे नहीं हो ശുശ്രൂഷയിൽ पाएगा. ഇറങ്ങിയിട്ട് പിന്മാറിപ്പോയ പലരെയും കണ്ടിട്ടുണ്ട്. और सेवकाई में निकलकर इस प्रकार से पीछे हटे हुए कई എന്നാൽ लोगों को देख ഇന്ന് सकते ഈ हैं. സമയത്ത് ദൈവാത്മാവിൽ പറയട്ടെ, परंतु इस समय में परमेश्वर की आत्मा നീ में होकर എങ്ങനെ कहना चाहता ആയിരിക്കുന്നുവോ हूं, आप जैसे हैं അതുപോലെ ദൈവത്തിന് നിന്നെ ഉപയോഗിക്കാൻ പദ്ധതിയുണ്ട്. वैसे ही परमेश्वर आपको इस्तेमाल करना चाहता है. പ്രിയമുള്ളവരെ, ദാവീദ് ഇവിടെ എന്താണ് ചെയ്തതെന്ന് അറിയാമോ? प्रियो, दाऊद यहाँ पे क्या करता है? തന്റെ തൊപ്പി എടുത്ത് മാറ്റി, उसने वो टोप हटा दिया ശൗലിന്റെ പടച്ചട്ടി എടുത്ത് മാറ്റി, और शाऊल का कवच വാളൂരി നിലത്ത് വെച്ചു. और वो भाला भी उतार അവൻ दिया സകലതും മാറ്റി വെച്ചിട്ട് പറയുന്നു, और ये सारी चीजों को वो हटाकर कहता ശൗലേ है ഇത് നിനക്കുള്ളതാണ്, कि शाऊल ये सब तेरे लिए അത് है നീ ഉപയോഗിച്ചാൽ മതി, और उसको तू ही इस्तेमाल എനിക്ക് कर. ഇതിന്റെ ആവശ്യമില്ല. मुझे इसकी जरूरत ഞാൻ नहीं എങ്ങനെ है. ഈ പാളയത്തിൽ വന്നു और जैसे मैं इस स्थान में അതുപോലെ आया ഞാൻ हूं, പോകാൻ പോകുക. वैसे ही मैं युद्ध के लिए जाऊंगा. വചനം പറയുന്നു, वचन कहता है അവൻ തന്റെ വടിയെടുത്തു, उसने अपनी लाठी लिया തന്റെ കവണിയുണ്ട്, തന്റെ അരയിൽ കവണിയുണ്ട്, और उसकी कमर में जो गमछा है, ഹല്ലേലൂയ, കയ്യിൽ വടിയുണ്ട്, हाथ में लाठी है അവൻ ഇറങ്ങി പുറപ്പെട്ടു. और वो इस प्रकार से निकल गया. ഇറങ്ങി പുറപ്പെട്ടു. इस प्रकार से वो निकल गया. പ്രിയമുള്ളവരെ, प्रियो, ഈ മല്ലനായ ഗോലിയാത്തിനോട് എതിരിടുവാൻ इस वीर योद्धा गोलियात के साथ युद्ध करने के लिए അവന്റെ കയ്യിൽ ഇപ്പോൾ ഒരു വടിയുണ്ട്, उसके हाथ में एक लाठी है, അവന്റെ കയ്യിൽ ഒരു കവണിയുണ്ട്. उसके हाथ में एक गमछा है. അവൻ വിശ്വാസത്തോടെ സ്റ്റെപ്പ് എടുത്തു. वो विश्वास के साथ एक कदम लिया. പോകുന്ന വഴിയിൽ वो जब जा ही रहा था അവനൊരു തോട് ക്രോസ് ചെയ്യേണ്ടി വന്നു. तब उसने एक पानी का नाला पार किया. അവൻ അവിടെ നിന്ന് 5 കല്ലുകൾ പെറുക്കിയെടുത്തു. वहां से उसने 5 पत्थरों को उठाया. ഇവൻ യുദ്ധത്തിന് പോകുമ്പോൾ जब वो युद्ध के लिए जा रहा था ഇവന്റെ കയ്യിൽ കല്ലുകളില്ല, तब उसके हाथ में पत्थर नहीं है, പക്ഷെ ഓൺ ദ വേയിൽ पर रास्ते में ഇവൻ ആവശ്യമുള്ള ആയുധം കയ്യിലെത്തി. उसकी जरूरत का शस्त्र उसके हाथ में मिल गया. അവൻ ഫെലിസ്ത്യനോട് എതിരിടുവാൻ അടുത്തു വന്നു. और वो पलिश्तियों के साथ युद्ध करने के लिए सामने गया. ഇവൻ ഒരു കല്ല് കവണിൽ നിന്നെടുത്ത്, और वो ഒരു കല്ല് തന്റെ പേഴ്സിൽ നിന്നെടുത്ത് वो एक पत्थर अपने झोले में से निकाला അതേ ഈ കവണയിൽ വെച്ചു. और उसने उसे गोफन में रखा അവൻ കറക്കിക്കൊണ്ട് പോകുക. और उस गोफन को घुमाते हुए वो പെട്ടെന്ന് അവനൊരു ലക്ഷ്യം കണ്ടെത്തി. और वैसे ही उसको अपना लक्ष्य दिखाई दिया. ഞാൻ പറഞ്ഞുവല്ലോ, അവൻ ഈ ഗോലിയാത്ത് മുഴുവൻ ആയുധം ധരിച്ചവനായി, അല്ലെങ്കിൽ പടച്ചട്ട ധരിച്ചവനായി, തലയിൽ ശിരസ്ത്രമുണ്ട്, കാലിൽ അതേ ഷൂസ് ഉണ്ട്, ബെൽറ്റ് ഉണ്ട് എന്ന് വേണ്ട സകലയിടത്തും താമര കവചമാണുള്ളത്. और जैसा कि हमने देखा कि गोलियत जो है वो पूरी तरह से सुरक्षा कवच से ढका हुआ था. उसके सिर में टोप था, उसके पास ढाल था, भाला, सब कुछ पूरी तरह से सुरक्षा कवच में ढका हुआ था. പക്ഷെ ദാവീദിന് ഒരു ലക്ഷ്യം കണ്ടെത്താൻ കഴിഞ്ഞു. परंतु दाऊद एक लक्ष्य निर्धारित कर पाया. അവന്റെ നെറ്റി ഫ്രീ ആയി കിടക്കുന്നു. उसका जो माथा था वो खुला हुआ था അതിനു പറ്റിയ ആയുധമാണ് തന്റെ കരങ്ങളിൽ. और उसके लायक एक शस्त्र उसके हाथ में. വചനം പറയുന്നു, അത് വെച്ച് അവൻ നെറ്റിക്ക് നേരെ എറിഞ്ഞു. और वचन कहता है कि वो उस गोफन में पत्थर को डालकर उसके माथे में निशाना लगा. 40 ദിവസം ശൗലിനും കൂട്ടർക്കും ഒരു ലക്ഷ്യമില്ലായിരുന്നു. और 40 दिन तक शाऊल और उसके साथ के लोगों के पास कोई लक्ष्य नहीं എന്നാൽ था. അഭിഷേകം പ്രാപിച്ചവൻ വന്നപ്പോൾ पर जब अभिषेक प्राप्त किया हुआ एक व्यक्ति वहां पर आया, ദൈവം അവനാവശ്യമായ ആയുധം കൊടുക്കുക, परमेश्वर ने उसकी जरूरत का शस्त्र उसके हाथ में दिया. അവനൊരു ലക്ഷ്യം കൊടുക്കുക. उसको परमेश्वर ने उसका लक्ष्य ആ दिया ലക്ഷ്യത്തിലേക്കാണ് അവൻ ഫോക്കസ് ചെയ്യുന്നത്. और उस लक्ष्य पे उसने अपना ध्यान को केंद्रित किया. പ്രിയമുള്ളവരെ, എന്ത് ചെയ്യണമെന്നറിയാതെ ഒരു കൂട്ടം ജനമുണ്ട്. प्रियो, कई लोग ऐसे हैं जिन्हें पता नहीं है कि उन्हें क्या करना है. ദൈവിക ശുശ്രൂഷയെക്കുറിച്ച് വലിയ വാഗ്ദത്തങ്ങളുണ്ട്, परमेश्वर की सेवकाई के लिए बहुत सारी प्रतिज्ञाएं उनके पास പക്ഷെ हैं, ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റുന്നില്ല. पर कुछ कर नहीं पा रहे हैं. കാരണം അതിനാവശ്യമുള്ള ആയുധങ്ങളോ क्योंकि उनके पास जो आवश्यकता के अनुसार जो ലക്ഷ്യമോ शस्त्र हैं ഇല്ല. और कोई लक्ष्य नहीं है. എന്നാൽ ഇന്ന് പകൽക്കാലം ദൈവാത്മാവിൽ പറയട്ടെ, परंतु आज मैं परमेश्वर की आत्मा में होकर कहना चाहता हूं, വിശ്വാസത്തോടെ സ്റ്റെപ്പ് എടുക്കാൻ നീ തയ്യാറാണെങ്കിൽ यदि आप विश्वास के साथ एक कदम लेने के लिए तैयार हैं तो ദൈവം നിനക്ക് ലക്ഷ്യത്തെ കാണിച്ചു തരും. परमेश्वर आपको लक्ष्य को നിനക്ക് दिखाएगा. ആവശ്യമുള്ള ആയുധങ്ങളെ കൈമാറി തരും. परमेश्वर आपको आपकी आवश्यकता के अनुसार शस्त्र को देगा. നിനക്ക് എന്താണ് ആവശ്യമെന്ന് ദൈവം അറിയുന്നു. परमेश्वर जानता है कि आपको किस चीज की जरूरत है. ഒറ്റയേറെ എറിഞ്ഞുള്ളൂ.
सिर्फ एक पत्थर उसने मारा ആ മല്ലൻ താഴെ വീഴുവാൻ और ഇടയായി. वो योद्धा नीचे गिर गया അവന്റെ കയ്യിൽ വാളില്ല. और उसके पास भाला नहीं है। ഇവൻ പോകുമ്പോഴേ പറയുന്നുണ്ട് ഞാൻ നിന്റെ തല വെട്ടി കളയുമെന്നൊക്കെ. और वो जाने के समय ये कहते हुए जा रहा है कि मैं तेरे सिर को काट പക്ഷെ ഇവൻ डालूंगा, യുദ്ധത്തിന് പോകുന്നത് വാളില്ലാതെയാ. पर वो युद्ध में जा रहा है बिना भाला लिए हुए। അയ്യോ, ഈ വാളില്ലാതെ എങ്ങനെയാണ് ഇവന്റെ തല വെട്ടുന്നത്? वो तलवार लिए बिना कैसे उसके सिर को നീ काटेगा? ഭയപ്പെടണ്ട, डरे नहीं, ദൈവം നിനക്ക് വേണ്ടി കരുതിയിട്ടുണ്ട്. परमेश्वर आपके लिए सब कुछ तैयार किया हुआ ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നു, है। परमेश्वर का वचन कहता ദാവീദ് है ഓടിച്ചെന്ന് दाऊद दौड़ कर गया ആ മല്ലന്റെ പുറത്ത് കയറി और उस वीर के ऊपर चढ़ ആ गया മല്ലന്റെ വാള് താൻ കരങ്ങളിലെടുത്തു. और उसी की तलवार को उसने अपने हाथ में लिया ഗോലിയാത്തിന്റെ വാളെടുത്ത് ഗോലിയാത്തിന്റെ തല വെട്ടി. और उसी के तलवार से उसके सिर को काट डाला। പ്രിയമുള്ളവരെ, प्रियो, ദൈവം നിനക്ക് വേണ്ടി കരുതുന്നു. परमेश्वर आपके लिए उपाय करता है। നിനക്ക് ആവശ്യമുള്ള ദൈവം അറിയുന്നു. आपको क्या जरूरत है वो परमेश्वर जानता है। അവൻ നിനക്ക് വേണ്ടി കരുതുന്ന ദൈവം അത്രേ. वो आपके लिए उपाय करने वाला परमेश्वर है। വിശ്വാസത്തോടെ ഈ ദിവസങ്ങളിൽ സ്റ്റെപ്പ് എടുക്ക്. विश्वास के साथ इन दिनों में आप कदम നിനക്ക് बढ़ाएं। ആവശ്യമുള്ളതെല്ലാം കൈകളിൽ തക്ക സമയത്ത് വന്നു ചേരുമെന്ന്. उचित समय में आपकी जरूरत का सब कुछ आपके हाथ में നിനക്ക് परमेश्वर പാടുവാനാണോ देगा। കഴിവില്ലാത്തത്? यदि आपको गाने की योग्यता नहीं है, പ്രസംഗിപ്പാനാണോ കഴിവില്ലാത്തത്? आपको प्रचार करने की योग्यता नहीं है, പ്രവചിപ്പാനാണോ കഴിവില്ലാത്തത്? आपको भविष्यवाणी करने की योग्यता नहीं है, ഇതെല്ലാം എനിക്ക് കിട്ടിയിട്ട് ശുശ്രൂഷയ്ക്ക് ഇറങ്ങാമെന്ന് വിചാരിക്കരുത്. और ये सब कुछ मिलने के बाद ही मैं सेवकाई के लिए निकलूंगा, ये ना सोचें। നിന്റെ മേലൊരു നിയോഗമുണ്ടെങ്കിൽ, आपके ऊपर यदि एक बुलाहट है, നിന്റെ അകത്തൊരു പ്രേരണ കിട്ടുന്നെങ്കിൽ, आपके अंदर में एक प्रेरणा यदि मिलती है, तो നീ വിശ്വാസത്തോടെ സ്റ്റെപ്പ് എടുക്ക്. आप विश्वास के साथ कदम ഒരു പക്ഷെ उठाएं। നിന്റെ മുമ്പിൽ ഒന്നും കാണണമെന്നില്ല. हो सकता है कि आपके सामने आपको कुछ ना പക്ഷെ दिखाई നിനക്ക് दे, എന്തെല്ലാം ആവശ്യമെന്ന് നിന്നെ അയക്കുന്ന ദൈവത്തിന് അറിയാം. पर आपको क्या चीज की जरूरत है वो आपको भेजने वाले നിനക്ക് परमेश्वर को എന്ത് पता है। ആയുധം വേണമെന്ന് ദൈവത്തിന് അറിയാം. आपको कौन सा शस्त्र चाहिए वो അത് നിന്റെ परमेश्वर കണ്ണുകളിൽ जानता है। വെളിപ്പെടാൻ പോകുക. वो सब आपके आंखों के सामने നിനക്ക് दिखने जा रहा ആവശ്യമുള്ള കല്ലുകൾ നിന്റെ കരങ്ങളിൽ വന്ന് ചേരുമെന്ന്. है। आपकी जरूरत के पत्थर आपके हाथ में आने जा रहे ഓ, हैं। നിനക്ക് ഹാലലൂയ, നിനക്ക് ആവശ്യമുള്ള വാള് നിന്റെ കരങ്ങളിൽ വന്ന് ചേരുമെന്ന്. आपकी जरूरत का भाला आपके हाथ में आने जा रहा എല്ലാത്തേക്കാളും ഉപരി നിനക്കൊരു ലക്ഷ്യമുണ്ടാകുമെന്ന്. है, और इन सब के ऊपर आपके पास एक लक्ष्य आने അത് वाला है। മാത്രമല്ല, ആ ലക്ഷ്യം ടോപ്പിലായിരിക്കുമെന്ന്. और सिर्फ यही नहीं, वो लक्ष्य सबसे ऊपर होना है। ദാവീദ് ഗോലിയാത്തിന്റെ കാലിനെ അല്ല ലക്ഷ്യം വെച്ചത്, और दाऊद ने गोलियत के पैर को निशाना नहीं बनाया, അവന്റെ മുട്ടിനെ അല്ല ലക്ഷ്യം വെച്ചത്, उसके घुटने को निशाना नहीं ആരെയല്ല बनाया, ലക്ഷ്യം വെച്ചത്, उसकी कमर को निशाना नहीं ഉദരത്തെ അല്ല बनाया, ലക്ഷ്യം വെച്ചത്, उसके पेट को निशाना नहीं ചെസ്റ്റിനെ അല്ല बनाया, ലക്ഷ്യം വെച്ചത്. उसके सीने को भी निशाना नहीं बनाया, ടോപ്പ്, सबसे ऊपर തല. उसका सिर। പ്രിയമുള്ളവരെ, प्रियो, ടാർഗറ്റ് ദ ടോപ്പ്. उसके सबसे ऊंचे को हम निशाना बनाएं। ഈ കാലഘട്ടങ്ങളിൽ इस समय में ദൈവം ഉന്നതന്മാരെ പിടിക്കാൻ പോകുന്നു. परमेश्वर सबसे ऊंचे स्तर के लोगों को पकड़ना അധികാര चाहता है। മണ്ഡലത്തിലുള്ള ഉന്നതന്മാരെ കർത്താവ് തൊടാൻ പോകുന്നു. अधिकार क्षेत्र में रहने वाले लोगों को परमेश्वर छूने जा നമ്മുടെ रहा है। ദേശം വിടുവിക്കപ്പെടണമെങ്കിൽ हमारा देश यदि छुटकारा पाना है, ദേശത്തിന്റെ മുൻനിരയിൽ നിൽക്കുന്ന ടോപ്പായിട്ടുള്ള ആൾക്കാരെ ദൈവം തൊട്ടേ മതിയാകൂ. तो देश के उच्च स्तर में रहने वाले लोगों को परमेश्वर छूने वाला है। ദൈവം ചില യൗവനക്കാരെ എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോകുക. परमेश्वर कुछ युवाओं को उठाने जा रहा है। അഭിഷേകമുള്ള ചില യൗവനക്കാർ अभिषेक प्राप्त किए അവർ हुए कुछ युवा, അധികാരത്തോടെ മുമ്പോട്ട് പോകാൻ പോകുക. और वो लोग अधिकार के साथ आगे जाने जा रहे हैं, അവർക്കറിയാം എവിടെയാ തൊടേണ്ടതെന്ന്, और उन्हें पता है कि कहाँ पर निशाना എവിടെയാണ് बनाना है, ടാർഗറ്റ് ചെയ്യേണ്ടതെന്ന്. कहाँ पर निशाना बनाना है। പ്രിയമുള്ളവരെ, प्रियो, കാലിലാണ് ടാർഗറ്റ് ചെയ്തതെങ്കിൽ यदि वो पैर को निशाना, വേദന എടുക്കും യാഥാർത്ഥ്യം. പക്ഷെ അവൻ തൂത്തുടച്ച് വീണ്ടും വന്ന് ദാവീദിനെ വെട്ടിക്കളയും. शायद हो सकता है कि उसे दर्द होता, पर वो फिर से अपने उस घाव को हटाकर, പക്ഷെ ആ ടോപ്പിനെ ടാർഗറ്റ് ചെയ്തപ്പോൾ पर जब उसने सबसे ऊंचे को निशाना പിന്നെ बनाया, ആർക്കും എഴുന്നേൽക്കാൻ കഴിയാതെ അവൻ വീണു. അവൻ മാത്രമല്ല, ഫെലിസ്ത്യ സൈന്യം മുഴുവൻ ഈ ദാവീദിന്റെ മുമ്പിൽ വീഴുവാനിടയായി. और तब जो गोलियात है वो गिर गया और उसे कोई उठा नहीं सकता था। इस प्रकार से पूरी पलिश्ती सेना पीछे हट गई। അതേ, ഫെലിസ്ത്യരുടെ നേതാവായ ഈ മല്ലൻ വീണപ്പോൾ ആ മുഴുവൻ സൈന്യവും പരാജയപ്പെട്ടു പോയെന്ന്. और जब पलिश्तियों का जो नेतृत्व करने वाला ये योद्धा जब गिर गया, तब पूरी पलिश्ती सेना पीछे हट गई। അങ്ങനെയാണെങ്കിൽ और ऐसा है तो നമ്മുടെ ഭാരതം വിടുവിക്കപ്പെടാൻ പോകുക. हमारा भारत छुटकारा पाने जा रहा है। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ഈ ദേശത്തിലെ ഉന്നതന്മാരെ ദൈവം തൊടാൻ പോകുക. इस देश के ऊंचे पद के लोगों को परमेश्वर छूने जा रहा है। അനേകരെ ദൈവം രൂപാന്തരപ്പെടുത്താൻ പോകുക. बहुत सारे लोगों को परमेश्वर ദൈവം परिवर्तित करने അനേക जा रहा है। യൗവനക്കാരെ എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോകുക. बहुत सारे युवाओं को परमेश्वर उठाने जा रहा है। എന്തെങ്കിലും ചെയ്യാനല്ല, कुछ भी करने के लिए नहीं, ചെയ്യേണ്ടത് ചെയ്യുവാൻ. जो करना है वो करने के അവരുടെ लिए। ഉള്ളിൽ ദൈവം ചില ദർശനങ്ങളെ കൈമാറുവാൻ പോകുക. परमेश्वर उनके अंदर में कुछ दर्शनों को देने जा रहा है। ആരോടാണ് സംസാരിക്കേണ്ടത്, किससे बात करना है, ആർക്ക് വേണ്ടിയാണ് പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത്, किसके लिए प्रार्थना करना എവിടേക്കാണ് है, പോകേണ്ടത്, कहाँ जाना है, എങ്ങനെയാണ് ടാർഗറ്റ് ചെയ്യേണ്ടത്, कैसे अपना लक्ष्य ദൈവാത്മാവ് അത് बनाना വെളിപ്പെടുത്താൻ പോകുക. है। ये सब परमेश्वर की आत्मा आपको बताने നിന്റെ जा रही है। വഴികളെ ദൈവത്തിന് ഭരമേൽപ്പിക്കുക.
अपने मार्ग को यहोवा के हाथ में दे दें। ഓ യൗവനക്കാരാ, हे जवानों, നിന്റെ വഴികളെ ദൈവത്തിന് സമർപ്പിക്കുക. अपने मार्गों को परमेश्वर के हाथ में दे दें। ദൈവത്തിന്റെ വചനം പറഞ്ഞു, അവൻ നിന്റെ ഗമനത്തെ സ്ഥിരമാക്കും. और परमेश्वर का वचन कहता है कि वो आपके मार्ग को स्थिर करेगा। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. ദൈവം നിനക്ക് വേണ്ടി അത്ഭുതം ചെയ്യാൻ പോകുക. परमेश्वर आपके लिए अद्भुत कार्य करने നീ जा रहा है ലക്ഷ്യമുള്ളവനായി തീരും. और आप लक्ष्य निर्धारित करने ഇന്നലെ വരെ वाले बन ലക്ഷ്യം जाएंगे। എന്തെന്നറിയാതെ നീ നടന്നുവെങ്കിൽ यदि कल तक आप बिना लक्ष्य के चलते आए हैं तो ഇനി മുതൽ നീ ലക്ഷ്യമുള്ളവനായിരിക്കുമെന്ന്. अब से आपके पास एक लक्ष्य होगा। ഓ 40 ദിവസം ഈ ശൗലിനും കൂട്ടർക്കും അഭ്യാസികൾക്കും ഒന്നും ചെയ്യാൻ കഴിയാതെ മാറിയിരുന്നപ്പോൾ ദാവീദിനെ ദൈവം എഴുന്നേൽപ്പിച്ചതുപോലെ ദൈവം നിന്നെ എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോകുക. और 40 दिन तक जैसे शाऊल और उसके साथ के लोगों के पास जब कोई लक्ष्य नहीं था, इस परिस्थिति में जैसे दाऊद को परमेश्वर ने उठाया, उसी प्रकार से परमेश्वर आपको उठाने जा रहा है। ഇന്നലകളിൽ മുൻനിരയിൽ നിന്നവർ പരാജയപ്പെട്ടെടുത്ത് और ദൈവം നിന്നെ എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോകുക. कल तक जो आगे थे वो जब पराजित हुए दिखाई देते हैं, तब आपको परमेश्वर उठाने जा रहा है। ഉന്നതന്മാരായ പല ദൈവദാസന്മാരും ഈ പ്രശ്നം വന്നു കഴിഞ്ഞപ്പോൾ ഈ പ്രശ്നത്തിന് നടുവിൽ ജനത്തെ ഉറപ്പിക്കാൻ തക്കവണ്ണമുള്ള ആലോചന കൊടുക്കുവാൻ കഴിയാതെ പകച്ചു നിന്ന സമയമുണ്ട്. എന്നാൽ എവിടെ അവർ പകച്ചുവോ അവിടെ നീ എഴുന്നേൽക്കാൻ പോകുക. शीर्ष में रहे हुए ऊंचे जगहों पर रहे हुए परमेश्वर के दासों को जब आप लोगों को आश्वस्त करने के लिए शब्द नहीं है, तो परमेश्वर आपको इस्तेमाल करने जा रहा है। ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനോട് പറഞ്ഞു, ദൈവം ചില ആയുധങ്ങൾ നിന്റെ മേൽ തരുവാൻ പോകുക. परमेश्वर की आत्मा मुझसे कह रही है कि परमेश्वर आपको कुछ शस्त्रों को देने जा रहा है। പ്രിയമുള്ളവരെ, നിങ്ങൾക്കറിയാമോ, അതുവരെ കവിണകൾ ഉപയോഗിച്ച് യുദ്ധത്തിന് ആരും വന്നിരുന്നില്ല. അത് ഇതുവരെയും യുദ്ധത്തിൽ ഉപയോഗിക്കാത്തൊരു കാര്യമായിരുന്നു. और प्रियो, इसके पहले कभी भी कोई गोफन को इस्तेमाल कर कर युद्ध नहीं जीता था। ये एक पहला समय था। ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇന്നലകൾ ഉപയോഗിക്കാത്ത ചില യുദ്ധ തന്ത്രങ്ങൾ ദൈവം और जो भी इस्तेमाल नहीं किया गया वो आपको परमेश्वर देने जा रहा है इस्तेमाल करने के लिए। ദൈവം നിനക്ക് ചില പുതിയ ആയുധങ്ങളെ കൈമാറുവാൻ പോകുന്നുവെന്ന്. परमेश्वर आपको कुछ नए शस्त्रों को देने जा रहा നിന്റെ है। പേര് ഉയർത്തപ്പെടാൻ പോകുക. आपका नाम ऊंचा उठने जा നിന്റെ रहा है। മേലൊരു രാജകീയ അഭിഷേകമുണ്ടെങ്കിൽ, आपके ऊपर यदि एक राज की ഒരു अभिषेक है तो, രാജകീയ അഭിഷേകം നിന്റെ മേലുണ്ടെങ്കിൽ आपके ऊपर एक अभिषेक है तो ദൈവം നിന്നെ ഉയർത്തുവാൻ പോകുക. परमेश्वर आपको നിന്റെ उठाने जा സീസൺ रहा है। വരാൻ പോകുക. आपका एक This मौसम is आने your जा रहा time, है। this is your season. ये आपका समय है और ये आपका मौसम Our है। God wants to raise you to stand in the front, not in the back. परमेश्वर आपको सामने रहने के लिए उठाना चाहता है, नहीं पीछे रहने के लिए नहीं। ഇന്നലെ വരെ നീ ചെയ്ത യുദ്ധങ്ങളല്ല. कल तक जो आपने युद्ध किया वो युद्ध ഇന്നലെ വരെ नहीं। നീ യുദ്ധം ചെയ്തത് സിംഹത്തോടും കരടിയോടുമാണെങ്കിൽ, कल तक यदि आपने सिंहों से और भालुओं से युद्ध किया है പക്ഷെ तो, നിന്റെ യുദ്ധക്കളം മാറാൻ പോകുക. पर अब आपकी युद्ध कला ഓ बदलने वाली യഥാർത്ഥ है। യുദ്ധക്കളത്തിലേക്ക് ദൈവം നിന്നെ കൊണ്ടുവരാൻ പോകുക. अब आपका युद्ध क्षेत्र बदलने जा रहा है। ഇവിടെ നിനക്ക് പരാജയപ്പെടാൻ പറ്റത്തില്ല. यहाँ पे आप पराजित नहीं നിനക്ക് होंगे। ജയിപ്പാനുള്ള സമയമാ. ये आपका जयवंत होने ഓ का समय है। ജയിപ്പാനുള്ള സമയമാ. ये आपका जयवंत होने का കാരണം समय നീ है। പോകുന്ന ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ ശക്തിയാല, क्योंकि अब आप परमेश्वर की आत्मा की सामर्थ्य के साथ जाएंगे। സൈന്യത്താലുമല്ല ശക്തിയാലുമല്ല ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനാൽ തന്നെ എന്ന് സെരുബാബേൽ പറഞ്ഞതുപോലെ सेना के साथ और बल के साथ नहीं, परंतु परमेश्वर की आत्मा की सामर्थ्य के साथ ദൈവം നിന്നെ ഉപയോഗിക്കാൻ പോകുന്നു. परमेश्वर आपको इस्तेमाल करने जा യൗവനക്കാര, रहा है। ദൈവം നിന്നെ ഉപയോഗിക്കാൻ പോകുന്നു. जवानों, परमेश्वर आपको इस्तेमाल ഓ करने जा നമ്മൾ रहा है। കണ്ണുകൾ അടച്ചാട്ടെ, നമുക്ക് ഒരുമിച്ച് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. आइए हम अपनी आंखों को बंद करें और प्रार्थना ഷാന करें। ലഗബ സിബിനി റിഗ ശഗദൽ കിമന ബന ഭൗഷസ് കദൽ കിമാന റേബയനി ഹിഷഗാന ഹംദന റഗദൽ കമന. നിങ്ങൾ എവിടെ ആയിരിക്കുന്നുവോ അവിടെ നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. ജഹാ पर आप हो वहां पर प्रार्थना कीजिए. परमेश्वर ने कुछ नया हथियारों को आपके हाथ पर देने वाला है. परमेश्वर आपकी इस्तेमाल करने वाला है. परमेश्वर जानता है जब और कब आपको इस्तेमाल करना है. हालेलुया. हो सकता है आप एक्सीडेंटली ये संदेश सुनने वाला व्यक्ति होगा, लेकिन आपकी समय आ चुका है. जैसा एक्सीडेंटली दाऊद ने इस मैदान पर आ चुका था, लेकिन परमेश्वर की योजना ये था उसको आगे खड़े करे ताकि वो परमेश्वर के लिए कुछ करे. यहां पर बड़े बड़े लोग, ट्रेन्ड लोग पराजित हुआ था, डर के कारण आगे निकल नहीं पा रहा था, लेकिन वहां पर ये जवान को परमेश्वर इस्तेमाल किया. वैसे आपको भी इस्तेमाल करने वाला है. शामाना लगा सीबी निबिनी. हम एक गीत गाएंगे, आराधना करेंगे और प्रार्थना करके समाप्त करेंगे. छूटा बा शमाना लगा सी. आमेन. शाला रगा सी भी ने ओ रबा शमना बला बला लगा शबना शबाना हमशे. आमेन. ओ रला बासी भी
बिली 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 शिबिली हन्ना आबा शबाना बना बना। शक्ति देने वाला सब करता है संभव, बुद्धि से बढ़कर समझ से बाहर मेरे लिए करता है वो उपाय। बुद्धि से बढ़कर समझ से बाहर मेरे लिए करता है वो उपाय। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। दुख और मुसीबत के आए तूफान, नहीं डरूंगा यीशु मेरी चट्टान। दुख और मुसीबत के आए तूफान, नहीं डरूंगा यीशु मेरी चट्टान। बुद्धि से बढ़कर अगम्य शांति से दिल मेरा भरता है मेरा प्रभु। बुद्धि से बढ़कर अगम्य शांति से दिल मेरा भरता है मेरा प्रभु। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। असंभव नहीं कुछ मेरे लिए, शक्ति देने वाला सब करता है संभव। असंभव नहीं कुछ मेरे लिए, शक्ति देने वाला सब करता है संभव। बुद्धि से बढ़कर समझ से बाहर मेरे लिए करता है वो उपाय। बुद्धि से बढ़कर समझ से बाहर मेरे लिए करता है वो उपाय। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। वो संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। शैतान की शक्ति पर पाऊंगा विजय, वचन की शक्ति से पाऊंगा विजय। शैतान की शक्ति पर पाऊंगा विजय, वचन की शक्ति से पाऊंगा विजय। बुद्धि से बढ़कर शक्ति से बाहर जयवंत करता है मेरा प्रभु। बुद्धि से बढ़कर शक्ति से बाहर जयवंत करता है मेरा प्रभु। संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। वो संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। वो संभव है सब संभव है, क्योंकि यीशु मेरे संग है सदा। वो आपके जीवन में सब कुछ संभव है, यीशु के साथ सब कुछ संभव है। जैसे दाऊद के साथ परमेश्वर था, वैसे आपके साथ यीशु है। परमेश्वर आपके साथ है, आपके साथ सब कुछ संभव है। जुड़ा बना शमना लगा शमाना हमदने, यीशु मेरे संग है सदा। रीवाना वरम शमन बना जुड़ी भी नील वरम शमन बला वरम शय रे दे रीदो जुड़ा बना वाला वरम शमन बला रिगद बनगल हमदन बिलब वरम शमन आलवे जुड़ा न हशगन हमसे रिगान हलकमो शमन बना जुड़ा न हलकमान बशमान हमदने रगदल के मना। इस लड़ाई में जीत आपका है, सिर्फ आपका, क्योंकि परमेश्वर आपके साथ है और परमेश्वर ने कुछ नया हथियार आपके जीवन पर, आपके हाथों पर देने वाला है और आपके लिए एक टर्निंग पॉइंट आ रहा है। ये सीजन आपका है। हां, आपकी सिर पर तेल गिरा था, अभिषेक की तेल आपके ऊपर एक बुलाहट है, लेकिन अब तक आपके जीवन उस जंगली में भेड़ों के साथ होगा, लेकिन वो बदलने वाला है। परमेश्वर आपको इस्तेमाल करने के लिए शुरुआत करने वाला है। स्वर्गीय पिता, जितना भी लोग हमारे बातों को सुन रहे हैं, परमेश्वर उन लोग के नया अभिषेक दे, नया हथियारों को दे प्रभु जी, ताकि आपकी सेवा करने के लिए
अलग अलग वरदान को दे प्रभु जी। एक नया अभिषेक से भर दे, नया बल से, सामर्थ्य से, आत्मा के सामर्थ्य से भर दे प्रभु जी। हम विश्वास करता है आने वाले दिनों में इन जवानों को, इन लोगों को, जो लोग हमारे वचन को सुनता है और विश्वास करते हैं, वो लोग परमेश्वर इस्तेमाल करने वाला है। स्वर्गीय पिता, इस 5 स्टोन फेसबुक पेज के लिए जो लोग इसके पीछे है और जितना भी लोग हमारे बातों को सुनता है, सारे लोगों का आपके हाथ पर समर्पण करता है। हमारे ऊपर जो बुलाहट है, जो वायदा है, वो पूरा होने दे। एक नया बेल हमारा भीतर दे प्रभु जी। शत्रुओं का चैलेंज को देकर पीछे मुड़ने के नहीं, आंखें कदम उठाने के लिए सहायता करे। हम सबको आशीष दे, यीशु मसीह के नाम से मांगता है, सुन और ग्रहण कर पिता, आमीन। So I would like to give thanks to Pastor Matthew Varghese, Sudha Varghese, Jesse Robin, Tracy, and then Stephen Varghese for the worship. And also I would like to give thanks for 5 Stone team. God bless you all. Thank you so much. Amen.